बाप माझा वेदनाचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कोणीतरी जाणी, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी तथा गीतकार आदरणीय शंकर भारदे गुरुजी यांनी लिहिलेल्या ह्या ओळी आहेत. फार सुंदररीत्या त्यांनी बापाचं वर्णन केलेलं आहे. खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाप म्हणजे वडिलाला वेगळं महत्व आहे. एकाने मला विचारलं, दादा म्हणे आई मुलाला किंवा मुलीला कमरेवरती पकडते, मात्र तोच बाप दुसरीकडे मुलांना खांद्यावरती पकडतो का? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट? यामधला फरक काय आहे? मी दादा त्याला गोड उत्तर दिलं. मी म्हटलं, आई मुलाला कमरेवरती यासाठी पकडते कारण आईला वाटते की जे मी बघत आहे समोर ते माझ्या मुलाने माझ्या मुलीने बघावं, म्हणून आई त्या लेकराला कमरेवरती पकडते. आणि बाप खांद्यावरती यासाठी पकडतो कारण बापाचं हृदय मोठं आहे. बापाला वाटते जे मी पाहू शकत नाही ते सुद्धा माझा मुलगा माझी मुलगी बघेल, या आशेने बाप आपल्या मुलांना खांद्यावरती पकडतो. हा फरक आहे आई आणि वडिलांमधला. कारण छोट्या प्रसंगांना आम्हाला आई आठवते, ठेस जरी लागली तरी आम्ही आई ग म्हणतो, परंतु समोर जर भला मोठा साप जर दिसला आम्हाला तर बाप रे हा शब्द निघतो. आणि म्हणून छोट्या प्रसंगाला आठवणारी आई असते, मोठ्या प्रसंगांना आठवणारा बाप असतो. आणि म्हणून प्रत्येकांना बाप कळला असं नाही. आज आम्ही जर कधी आम्ही जर गेलो वृद्धाश्रमामध्ये तर पहा, ज्या आई वडिलांनी करोडोची संपत्ती कमावून ठेवली होती तेच आई वडील परवाच्या भाकरी त्या वृद्धाश्रमामध्ये खात आहेत. ही विचित्र परिस्थिती या देशामध्ये आहे. आणि म्हणून मी धन्यवाद मानतो या ठिकाणी उपस्थित मला वाटते जास्तीत जास्त शेतकरी असतील, बरोबर? म्हणून शेतकरी प्रवर्गातले आपण आहोत. मला एक चांगली गोष्ट वाटते की आमचे लेकरं तर शिकून मोठमोठ्या पदावरती कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, बाबू साहब हो गए, परंतु त्यांनी मायबापांना घरामध्ये ठेवलं नाही. हा एकमात्र शेतकरी आहे ज्याचे अजूनपर्यंत मायबाप वृद्धाश्रमाची वाट धरली नाही, ज्याचे आई वडील अजूनपर्यंत वृद्धाश्रमामध्ये गेले नाही. कारण शेतकरी हा स्वाभिमानी आहे. आणि म्हणून मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगतो की दादा, झोपण्यापूर्वी आम्हाला 2 व्यक्तींचे स्मरण करावे लागतील. कोणते? आमदार, खासदार, मुख्यमंत्री नाही. ते 2 व्यक्ती ते आहेत. पहिला व्यक्ती तो आहे जो सीमेवरती या देशाचं रक्षण करत आहे. का बरं करत आहे? कारण त्याला सुद्धा माहिती आहे या देशाची जनता सुखाने झोपली पाहिजे, म्हणून रात्रीच्या दिवस करणाऱ्या त्या सैनिकांसाठी आपण कधीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि दुसरी टाळी त्याच्यासाठी वाजवली पाहिजे ज्या शेतकऱ्याला माहिती आहे की मी या शेतीतून काहीच पिकवणार नाही, फक्त माझं घर चालेल, मी बंगले, गाडी काही कमावू शकत नाही, परंतु एकही नागरिक उपाशापोटी झोपला नाही पाहिजे. म्हणून प्रत्येकाच्या पोटामध्ये अन्नाचं कण टाकणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांसाठी कधीतरी आम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. या 2 व्यक्तींचं आम्ही स्मरण झोपण्यापूर्वी केलं पाहिजे. आणि म्हणून का? बाप. फार सुंदर विषय दादांनी मला दिला, धन्यवाद दादा. तर गीताला ठेवतो. हो, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कोणीतरी जाणी. प्रत्येक नाही समजू शकत त्या बापाच्या व्यथा, कोणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी,
बाप माझा वेदनाचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कोणीतरी जाईल. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आज आमचा लग्नाचा शो होता रविनगर नागपूरला. त्या मुलीची आई गेली 1 वर्षा अगोदर. आई हार्ट अटॅकने मरण पावली. बापाचं स्वप्न होतं मुलीचं लग्न करावं. प्रत्येक आई वडिलांनी या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक तमाम आई वडिलांची इच्छा असते की ज्या मुलीला आम्ही तळ हाताच्या फोड्याप्रमाणे लहानाचं मोठं केलं, ज्या मुलीचं आम्ही संगोपन केलं, ज्या मुलीला आम्ही कधीच काटा सुद्धा टोचू दिला नाही, त्या फुलासारख्या मुलीला, त्या काळजाचा तुकड्याला आम्ही कन्यादान करावं. हे प्रत्येक आईवडिलांची इथे बसलेल्या प्रत्येक मायबापांचे स्वप्न असते. आमच्या हातून मुलीचं कन्यादान व्हावं. तो बाप जीवनामध्ये कधी रडणार नाही. त्या बापाची आई गेली, बाप गेला, परंतु बाप कधी रडला नाही. मात्र मुलगी जेव्हा माहेर सोडून सासरी जायला निघाली ना, तो बाप ढसाढसा रडला हो. आडोशाला जाऊन रडणारा हा बाप असतो. आणि म्हणून मला वाटते बापाचे महत्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठे आहे. माझे मित्र आहे अनिल दादा दीक्षित यांनी बापावर एक गीत लिहिलेलं होतं, कविता लिहिलेली होती. त्या कवितेला मी संगीताच्या रूपामध्ये सादर केलेलं होतं आणि त्या ओळी आता या ठिकाणी ठेवतो. कोणत्या? बापावर पहा. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, तो जगतो म्हणून घर झोपतो खुशाल, तो जगतो म्हणून घर झोपतो खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाप माझा स्वाभिमानी बाणा, लाजाळूची संवेदना, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कोणीतरी जाणे. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी.